नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कहाणी कसे या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. हिंदू धर्मात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या दैनंदिन जीवनात कोणत्या ना कोणत्या प्रकारे जोडलेल्या आहेत. यापैकी बऱ्याच गोष्टी धर्मग्रंथात लिहिलेल्या असतात आणि त्यातील अनेक गोष्टींवर आपण श्रद्धाच्या आधारे विश्वास ठेवतो. या समजुती आपल्या आईवडिलांकडून, मोठ्यांकडून, आजी आजोबांकडून आपल्यापर्यंत येतात आणि नंतर पुढच्या पिढीकडे सुद्धा जातात. हे पिढ्यानपिढ्या चालू आहे. या समजुती तशाच मान्य केल्या जात नाहीत. त्यामागे अनेक धार्मिक कारणे आहेत आणि अनेक ठोस कारणे सुद्धा आहेत. जसे की तुम्ही तुमच्या घरातील वडीलधाऱ्या असे म्हणताना ऐकले असेल की दिवे असे नाही तर तसे लावा, झाडू असा नाही तर तसा मारा, नखं कापू नका, दरवाजाची कडी वाजू नका किंवा कधी झाडून घ्यावे. अनेक वेळा आपण रात्री घरामध्ये झाडू लावत असताना घरातील वडीलधारी मंडळी आपल्याला खडसावतात आणि रात्री झाडू नको मारूस असं सुद्धा बोलतात. त्यामुळे धनहानी होते असे म्हटले जाते आणि रात्री झाडू मारल्याने इतर कोणते नुकसान होऊ शकते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे झाडू मारण्याची योग्य वेळ कोणती आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. रात्री झाडू मारण्यास का मनाई आहे तर वास्तविक यामागे अनेक कारणे आहेत. एक सामान्य कारण असे आहे की वडीलधारी मंडळी संध्याकाळी किंवा रात्री झाडू देण्यास नकार देतात, कारण जर घरातील कोणतीही वस्तू जमिनीवर पडली असेल तर रात्री झाडू मारताना आपल्याला ती वस्तू दिसत नाही आणि त्यामुळे झाडू मारल्यानंतर सोबत असे घडते की काही गोष्टी ज्या मौल्यवान असतात त्यासुद्धा कचऱ्यामध्ये आपण टाकून देतो. दुसरे कारण धर्माशी संबंधित आहे. असे मानले जाते की रात्री झाडू मारल्यामुळे धनाची देवी लक्ष्मी कोपते आणि त्यामुळे आपले आर्थिक नुकसान सुद्धा होते. आता किती वेळा झाडू मारावा तर वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी झाडून कचरा गोळा करणे प्रगतीला बाधा आणू शकते. याशिवाय देवी लक्ष्मीचा सुद्धा कोप होतो, ज्यामुळे धनहानी होऊ शकते. असंही म्हटलं जातं की संध्याकाळी झाडू मारल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा सुद्धा दूर होते. कधी झाडून घ्यावे याबद्दल बोलायचे झाले तर दिवसभरात 4 वेळा झाडू शकतो असे शास्त्रात सांगितले आहे. सकाळी लवकर झाडू मारण्याचा प्रयत्न करावा आणि संध्याकाळी झाडू शक्यतो मारू नये. सूर्यास्त होण्यापूर्वी घर स्वच्छ करावे. झाडून काढण्यासाठी शुभ काळ कोणता आहे तर धार्मिक ग्रंथामध्ये असे म्हटले जाते की जर तुम्ही पहाटे 4 ते 5 दरम्यान झाडू मारला तर तो शुभ मुहूर्त असतो. यावेळी घरात लक्ष्मीचे आगमन होते. आई लक्ष्मीचा आनंद आणि तुमच्या घरात आगमन तुम्हाला रातोरात करोडपती सुद्धा बनवतो. सकाळी लवकर 4 ते 5च्या दरम्यान झाडून घ्यावे. देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा सुद्धा वावरते. वास्तविक आपल्या हिंदू धर्मात झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. घरातील स्वच्छतेची विशेष काळजी घेतल्यास देवी लक्ष्मी खूप प्रसन्न राहते. ज्या झाडूने तुम्ही साफसफाई करता तीही स्वच्छ ठेवली पाहिजे आणि जिथे ठेवता ती जागाही स्वच्छ असावी. झाडून आणि साफसफाई करून देवी लक्ष्मी तुमच्यावर धन आणि आशीर्वादाचा वर्षाव करते. झाडू वापरताना हे लक्षात ठेवले पाहिजे की झाडूला कधीही तेल लागू नये. यामुळे माता लक्ष्मी रागवते कारण तिचा अनादर होतो. एखादा पाहुणा घराबाहेर गेला तर लगेच झाडून घेऊ नका, कारण सकारात्मक ऊर्जा सुद्धा निघून जाते. झाडू कुठे आणि कसा ठेवावा की झाडू नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी ठेवावा. साफसफाईच्या ठिकाणी कोणतीही घाण नसावी. झाडू अशा ठिकाणी ठेवावा जिथे बाहेरच्या व्यक्तीला दिसणार नाही. वास्तुशास्त्राप्रमाणे बाहेरच्या व्यक्तीची नजर झाडूवर पडल्यास नकारात्मक ऊर्जा येते आणि घरातील रागही वाढतो. या गोष्टीसाठी कधीही झाडू वापरू नका. ते म्हणजे घर, दुकान आणि कामाच्या ठिकाणची साफसफाई झाडूने केली जाते आणि नाला कधीही हाताने साफ करू नये. या गोष्टी स्वच्छ करण्यासाठी वेगळा झाडू ठेवावा. घरात वापरलेल्या झाडूने कधीही लघवी आणि विष्ठा साफ करू नये. झाडू नेहमी व्यवस्थित ठेवावा. झाडूचा कधीही अनादर होता कामा नये. झाडू भिंतीला उभ्या ठेवणार नाही,
म्हणजे झाडू हा आपल्याला उभा भिंतीला टेकून ठेवायचा नाही, याची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता नवीन झाडू कधी खरेदी करावा याबाबतही शास्त्रात काही नियम सांगितले आहेत. नवीन जर झाडू आपल्याला घ्यायचा असेल तर शनिवारीच तो खरेदी करावा. शनिवारी घरात नवीन झाडू वापरणे खूप शुभ मानले जाते. म्हणजे जुना झाडू बदलायचा असेल तो शनिवारीच बदलावा. जेव्हाही तुम्ही नवीन घरात जाल तेव्हासुद्धा नवीन झाडू घेऊनच जा. नवीन झाडूच्या वापराने नवीन वास्तूमध्ये सुखसमृद्धी येते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या सुखसमृद्धीमध्ये झाडूचा खूप महत्त्वाचा सहभाग असतो. ज्या घरात झाडूची काळजी घेतली जाते त्या घरात सकारात्मकता दिसून येते. झाडूबाबत काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात व त्यासाठी झाडू खरेदीचे हे नियम तुम्ही समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. झाडू हा स्वयंपाकघर आणि धान्य साठवणुकीच्या खोलीत कधीही ठेवू नये. यामुळे आजारपण आणि गरिबी येते. शक्यतो अंगणात किंवा स्वयंपाकघराच्या बाल्कनीमध्ये झाडू ठेवावा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की झाडू कधीही जाळू नये. जुना झाडू टाकायचा असल्यास तो केराच्या टोपलीत न टाकता पालापाचोळ्यात किंवा एखाद्या आडवळणाच्या झाडापाशी ठेवावा. शक्यतो सायंकाळी केर काढू नये, कारण त्यावेळी घरात लक्ष्मी येत असते. काही कारणाने रात्री केर जर तुम्हाला काढावा लागला तरी केर भरून टाकू नका, तो दुसऱ्या दिवशीच भरावा. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण झाडूच्या बाबतीत नेहमी पाळायला हव्यात. या काही वेळा आहेत ज्या वेळेदरम्यान जर तुम्ही घरामध्ये झाडू लावला तर गरिबीसुद्धा आपल्याजवळ फिरकणार नाही. घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धीचा, त्याचबरोबर देवी लक्ष्मीचा वास कायम राहतो. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.